सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी रागिनीताईंचा गर्भसंस्कार विधी, रागिनी गणेश पवार ताईंचा गर्भसंस्कार विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने पवार परिवारांनी गेल्या 4 महिन्यापासून या संस्काराचं जे निमंत्रण आहे तर 4 महिन्यापूर्वी म्हणजे सरांनी दिलं होतं। आमचं शेड्यूल बिझी असल्या कारणाने आम्हाला डेट मिळाली नाही। रात्री आम्ही पुण्याला होतो, 300 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी 6 वाजता आम्ही पुण्यावरून निघालो, 12 वाजता आम्ही इथे पोहोचलो। म्हणजे 300 किलोमीटरचा प्रवास करून आज ताईंच्या प्रती आणि ताईच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे तर बाळांच्या प्रती मंगलकामना आशीर्वाद भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षजी स्थवीर सुद्धा उपस्थित आहेत। पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीरसुद्धा उपस्थित आहेत। तर हा जो संस्कार विधी असतो गर्भसंस्कार विधी, आता तुम्ही सर्वच माता भगिनी आहात, त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गर्भसंस्काराच्या संदर्भामध्ये माहिती आहे। परंतु बौद्ध साहित्यांचं जेव्हा आपण चिंतन करतो, मनन करतो, विश्लेषण करतो, धम्माला जेव्हा आपण जाणतो, बौद्ध संस्कृती किती महत्त्वपूर्ण आहे आणि बौद्ध संस्कृती आपल्या जीवनामध्ये बघा, धम्मसंस्कार जेव्हा आपण करत असतो, खरं तर कुठलाही संस्कार करत असताना पहिली गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे की आपण हा जो संस्कार करत आहोत, हा संस्कार करत असताना आपला उद्देश काय आहे, परिवाराचा उद्देश किंवा त्या परिवाराला शुभकामना देण्यासाठी मंगलमैत्री करण्यासाठी आलेले जे काही उपासक उपासिका असतात त्यांचासुद्धा उद्देश महत्त्वपूर्ण आहे। आता गर्भसंस्कार म्हटलं का अलीकडच्या काळामध्ये किंवा परंपरागत एखादी साडी वगैरे नेणे आहे की नाही, त्याच्यानंतर एखादा नारळ वगैरे नेणे किंवा काहीतरी थोडंसं त्या स्त्रीसाठी नेणे आणि ते तिला देणे, काय ओटी वगैरे भरणे आणि कार्यक्रम संपला मग आपला, आहे की नाही। म्हणजे अशी एक पद्धती आहे। तसा कालच फेऱ्या मारल्या असतील अनेक जणांनी, 7-7 फेऱ्या 7-7 जन्मासाठी, आहे की नाही, मारल्या की नाही। वटवृक्षाला फेऱ्या मारल्या काल, कोणी कोणी मारल्या, 7 जन्मापर्यंत 8व्या जुने बदलून टाकायचं, आहे की नाही, 7 जन्मापर्यंत ठीक आहे। तर काल आहे की नाही वटपौर्णिमा अनेक लोकांनी केली, परंतु आजचा दिवस खरं तर ती वटपौर्णिमा बौद्ध साहित्यामध्ये त्याला ज्येष्ठ पौर्णिमा असं म्हणतात। आजचा हा दिन म्हणजे अत्यंत मंगलकारी आणि शुभ दिवस आहे।
ज्येष्ठ पौर्णिमेच्या या मंगलमय दिनी ताईंचा गर्भसंस्कार विधी आपण या प्रसंगी संपन्न करत आहोत. गर्भसंस्काराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे बघा. कारण गर्भामध्ये असणारं जे बाळ असतं त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती आपण जसे संस्कार टाकत असतो तशा प्रकारे गर्भामध्ये असणारं बाळ जेव्हा गर्भाच्या बाहेर मातेच्या येतं, जेव्हा ते जीवन जगते आणि सहज मग लोक असं म्हणतात, व्यवहारामध्ये आपण बघतो तर माता जशी असेल आहे की नाही, माता जर भांडण करणारी असेल तर लेकरू कसं निघेल, भांडण करणार निघेल. माता जर वाईट बोलणारी असेल तर लेकरू कसं निघेल, वाईट बोलणारं असेल. मग सहज लोक काय म्हणतात, जसं बीज तसं फळ आहे की नाही, जसं बीज आहे तसं फळ आहे. मग आईच तशी आहे की ना, वडीलच तसे आहे, तर मुलगा कुठून चांगला निघणार आहे की ना, असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. याला संस्कार असं म्हणतात की ना, याला काय म्हणतात, संस्कार. मग हे संस्कार आपण कसे देऊ शकतो, तर मातेच्या गर्भामध्ये जे बाळ असतं, तर मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असते 3 महिन्याच्या नंतर, म्हणजे 3 महिने गर्भामध्ये असणारं बाळ हे फक्त मांसाचा गोळा असते. परंतु 3 महिन्याच्या नंतर बाळाची शारीरिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून वाढ होत असते. मग 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे 7 महिने गर्भसंस्कार विधी बौद्ध धर्मामध्ये सांगितलेला आहे. आपण कोणता करतो, 7व्या महिन्यातला. ॲक्च्युली 7व्या महिन्यातला नाही आहे ते, तर 7 महिने सतत, म्हणजे 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत 7 महिने सतत गर्भसंस्कार विधी केला जात असतो. मग केवळ आपण आताच करतो असं आहे का, नाही आहे. आज घडीला आपण करतो असं नाही आहे. जर बुद्ध आणि त्यांचा धम्म जर तुम्ही ग्रंथ वाचला, एक कोणी जर वाचक असाल किंवा कोणी जर वाचला असेल, तर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या संदर्भामध्ये एक नाही, महामाईच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. महामाईला जेव्हा म्हणजे दिवस राहतात, तर महामाया 7 दिवसापर्यंत उपोषशिलाचं आचरण करत असते. 7 दिवस उपोषशिलाचं आचरण करून म्हणजे 8व्या दिवशी त्या काळामध्ये 4 लक्ष सुवर्ण मुद्रा गोरगरिबांना त्या ठिकाणी ती दान करत असते. म्हणजे एका बोधिसत्वाची माता आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला संस्कार टाकण्यासाठी कशा प्रकारचं आचरण करते आणि वर्तमान काळामध्ये जीवन जगणारी एखादी भगिनी असेल, एखादी माता असेल, तर ती काय करते याचं थोडं चिंतन मनन आपण असं केलं पाहिजे. म्हणजे संस्कार जेव्हा आपण आपल्या बाळावरती टाकत असतो तर ते संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आणि मग व्यवहारामध्ये आपण म्हणतो की बेटा तू चांगल्या प्रकारचं वागलं पाहिजे, ऐक नाही, चांगल्या प्रकारचं बोललं पाहिजे, चांगल्या प्रकारचा व्यवहार केला पाहिजे, तूसुद्धा चांगल्या प्रकारचं खानपान केलं पाहिजे, तूही चांगलं खाल्लं पाहिजे आणि तुझ्या बाळालासुद्धा त्या ठिकाणी तू चांगलं खायला दिलं पाहिजे. म्हणजे माता जसं बोलेल, तर जसं वागेल, जसा व्यवहार करेल, तशा प्रकारे ते संस्कार बाळावरती पडत असतात. आणि त्यामुळे जनरली माता जशा प्रकारचं आचरण करते केवळ मातेवर डिपेंड नाही आहे, केवळ आईचं सगळं कर्तव्य असं नाही आहे, तर वडिलांचंसुद्धा कर्तव्य आहे. आणि घरामध्ये राहणारे जेवढे काही परिवारातील लोक असतात त्या सर्वांचं ते कर्तव्य असतं की बाळावरती आपण चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे. बौद्ध साहित्यांचं जेव्हा आपण वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो, अनेक उदाहरणं आपल्याला अशा प्रकारचे पाहायला मिळतात. कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, संस्कार हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आपलं बाळ चांगलं, म्हणजे आपलं बाळ चांगलं घडावं. कोणत्या मातेला असं वाटतं की आपलं बाळ वाईट असावं, कोणत्या मातेला असं वाटतं की आपलं बाळ चांगलं नसावं, आहे की नाही. प्रत्येक मातेला तसं वाटतं की आपलं बाळ हे चांगलं असावं, सद्गुणी असावं, ते शीलवान असावं, ते गुणवान असावं, ते सदाचारी असावं, ते नम्र असावं, आहे की नाही, ते मोठ्यांचा सन्मान करणारं असावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु सर्वच मुलं ह्या सर्व गुणाने परिपूर्ण असतात का, किंवा सर्वच लोक अशा प्रकारचं जीवन जगतात का,
तर जगत नाहीत. का? कारण त्यांच्यावरती होणारे जे संस्कार असतात ते संस्कार मात्र वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे मातेने विचार करायचा असतो, मातेने चिंतन करायचं असतं, मनन करायचं असतं की आम्हाला कशा प्रकारचं बाळ हे प्राप्त झालेलं आहे. तसं तर तुम्हाला म्हणजे परिवाराला खूप चांगला मोठा वारसा लाभलेला आहे. बाबांनी प्रत्यक्ष रूपाने बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेबांना बघितलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने बाबासाहेबांच्या ज्या अंत्य यात्रेला ते गेले, त्यांनी स्वतः बाबासाहेबांच्या अस्थी म्हणजे कलेक्ट केल्या. परंतु कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये लोकांची मानसिकता थोडी वेगळी असल्या कारणाने खरं तर आज बाबासाहेबांच्या अस्थी जर त्यांच्याकडे असत्या तर किती पुण्यवान असते ते. म्हणजे या परिवारामध्ये तुम्ही राहता, या परिवारामध्ये तुमचा जन्म झाला, म्हणजे एका बोधिसत्वांचा वारसा ऐक ना तुमच्या परिवाराला लाभलेला आहे. म्हणजे आपले शेजारी असतील, पाजारी असतील किंवा आपल्या परिवारामध्ये असतील, हे सर्व काही बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झाला आहे. नाहीतर कुठला आला गर्भसंस्कार, ऐक नाही, कुठला आलं भोजनदान, कुठला आला विधी. जर 5-50 वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला तर मुलं जन्मास येत होते, ऐक नाही, ते तेव्हा काय गर्भसंस्कार नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचा संस्कार करण्याची मुभासुद्धा नव्हती. म्हणजे स्वतः चांगल्या प्रकारचं खायलाच मिळत नव्हतं, तर संस्कार कुठला करायचा आला. आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा, म्हणजे औरंगाबादवरून पवार परिवाराने 3 बुद्धपुत्रांना बोलवलं. 4 महिन्यापासून, अगदी 4 महिन्यापासून डेट फुल होत्या आमच्या, म्हणजे बिलकुल तारीख खालीच नव्हती. 4 महिन्यानंतर यांना म्हणजे तारीख प्राप्त झालेली आहे. म्हणजे एवढं मोठं हे वैभव जे आपल्याला प्राप्त झालं तर ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान क्रांतीमुळे, बाबासाहेबांच्या त्यागामुळे आज जे काही आपण सुखपूर्वक असं जीवन जगत आहोत, स्वादिष्ट अशा प्रकारचं आपण अन्न खात आहोत, चांगल्या प्रकारच्या घरामध्ये आपण राहत आहोत. आता सरांनी सांगताना म्हटलं की म्हणजे खूप माझ्याकडे खूप ऑर्डर्स असतात, म्हणजे मी खूप चांगल्या प्रकारचं काम करतो, एडिटिंगचं काम करतो. म्हणजे हे सर्व जे काही वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती अनंत आहेत, असीम आहेत. आणि मग त्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी मी काय करू शकतो, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी मी काय करू शकतो, मी काय देऊ शकतो, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. आपण काय देऊ शकतो, जर आपल्या मुलाबाळांना आपण चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, त्यांना चांगल्या प्रकारचं घडवलं, त्यांना चांगल्या प्रकारचं बनवलं, तर ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो किंवा बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचं अनुसरण केलं पाहिजे. आपल्या बाळावरती संस्कार देण्यासाठी आपण सदा सर्व काळ नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं, नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम्. बुद्धाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही, धम्माशिवाय माझं श्रद्धास्थान नाही, संघाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही. हे 3 रत्न माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहेत, असं आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती सुद्धा अशा प्रकारचे संस्कार आपण दिले पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बोधी राजकुमार नावाच्या एका राजपुत्राचं असं उदाहरण आलेलं आहे. जेव्हा बोधी राजकुमार कोकणात नावाचा म्हणजे एक प्रसाद, एक राजमहल निर्माण करत असतो. म्हणजे बघा, संतती प्राप्त होणे हे सुद्धा पुण्यकर्म आहे. म्हणजे ज्या पाल्यांना संतती म्हणजे प्राप्त होत असते, मग ते मुलगा असो अथवा मुलगी असो, आता तसा काही भेद नाही राहिला, पहिल्यासारखा काही भेद नाही आहे. ऐक ना, आता लोक मुलगी पाहिजे म्हणतात, ऐक ना, किंवा मुलगा पाहिजे म्हणतात. पहिले फार होतं किंवा मुलगाच पाहिजे, मुलगी नाही पाहिजे, परंतु आज काही तसं नाही आहे. आज जर आपण विचार केला तर सर्व मुली टॉपर आहेत. ऐक ना, UPSC असेल, MPSC असेल, आज सध्याच्या घडीला या वर्षीचा जो रिझल्ट आहे तर मुली टॉपर आहेत. त्याच्यामुळे मुली काय आता कमी राहिलेल्या नाही आहे. त्यामुळे असा भेदभाव नाही आहे किंवा मुलगा झाला पाहिजे किंवा मुलगी झाली पाहिजे. आपल्याला संतती झाली पाहिजे, हे सर्वात मोठं कुशल कर्म आहे, हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. आणि ही सर्वात मोठी आपल्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. कारण बघा, ज्यांना मुलंबाळ नसतात ते मात्र अत्यंत दुःखी असतात, अत्यंत कष्टी असतात. त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख असते. कारण संतती प्राप्त होणे, संसारिक लोकांच्या जीवनामध्ये संतती असणे हे सर्वात मोठं सुख आहे.
मनुष्याकडे किती धनसंपदा असेल, परंतु संतती जर नसेल तर त्या धनसंपदेला सांभाळणारा, त्या धनसंपदेची जोपासना करणारा किंवा त्यांची वृद्धपकाळामध्ये सेवा करणारा असा कोणीही उरत नाही आहे. त्यामुळे संतती असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि संतती होणेसुद्धा हे पुण्यकर्म आहे. आपल्या कुशल कर्मामुळे आपल्याला संतती प्राप्त होत असते. मुलं बाळं जे काय होत असतात तर तेही सुद्धा आपल्या कुशल कर्मामुळे, पुण्यकर्मामुळे आपल्याला प्राप्त होत असतात. आणि हा जो बोधी राजकुमार असतो, जेव्हा हा प्रसाद निर्माण करतो आणि त्याला असं वाटतं की आपण भगवंताला म्हणजे भोजनदान द्यावं, आपण भिक्खू संघाला भोजनदान द्यावं, भगवंताला आपण निमंत्रित करावं, आणि मग तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला तो निमंत्रित करत असतो. भगवंताला निमंत्रित केल्यानंतर भिक्खू संघासह भगवंत त्याच्याकडे येत असतात. भिक्खू संघासह आल्यानंतर तो राजकुमार असतो, श्रीमंत असतो. असं म्हटलं आहे 7 माळ्याचा प्रसाद तो निर्माण करत असतो, राजमहाल निर्माण करतो. आणि गेटपासून राजमहालापर्यंत एक सुंदर असा एक गालिचा तो अंथरत असतो. सुंदर गालिचा असतो, लाख मोलाचा तो गालिचा असतो. आणि भगवंत भिक्खू संघ त्या गेटवरती येतात आणि तो भगवंताला विनंती करतो की भगवान, या गालिच्यावरती आपण चलावं. भगवंत त्या गालिच्यावरती चालत नाहीत, भगवंत थांबतात. तेव्हा भगवंत आनंदाकडे बघतात. आनंदा भगवंताचा इशारा म्हणजे जाणतात. तो पहिल्यांदा विनंती करतो, दुसऱ्यांदा विनंती करतो, तिसऱ्यांदा विनंती करतो. भगवंत त्या गालिच्यावरती काही चालत नाही. तेव्हा भगवंत आनंदाकडे बघतात. आनंद भगवंताचा इशारा समजतो आणि राजकुमाराला सांगतो की हा महाराज, बोधी राजकुमार, हा जो गालिचा आहे हा गालिचा तुम्ही काढून घ्या. भगवंत या गालिच्यावरती काय चालू इच्छित नाही आहे. आणि पुन्हा मग तो प्रसादामध्ये भगवंत येतात, भिक्खू संघ येतो. स्वतःच्या हस्ते अत्यंत स्वादिष्ट असं तो भोजन त्या ठिकाणी बनवत असतो आणि भिक्खू संघाला तो वाढत असतो. आज जसं पवार परिवाराने अत्यंत स्वादिष्ट असं भोजन भिक्खू संघासाठी बनवलं, म्हणजे अत्यंत रुचकर, अत्यंत श्रद्धेने त्यांनी वाहलं, बनवलं, म्हणजे अगदी पोट भरेपर्यंत व आग्रहपूर्वक भिक्खू संघाला अत्यंत श्रद्धेने त्यांनी भोजनदान दिलं. हे महान पुण्य असतं. हे जे कुशल कर्म असते हे महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं. आपण आग्रहपूर्वक म्हणजे ज्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, अशा लोकांना आपण अगदी प्रेमपूर्वक भोजन देत असतो. ऐक ना, ज्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रेम आहे. एखाद्या वैऱ्याला आपण म्हणतो का घ्या बरं थोडे 2 घास, ऐक ना, घ्या बरं थोडं, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. का म्हणत नाही? कारण आपल्या मनामध्ये करुणाभाव नसते, आपल्या मनात तशा प्रकारची इच्छा नसते. आणि त्यामुळे श्रद्धापूर्वक आज परिवाराने भोजनदान दिलं. तोही श्रद्धापूर्वक भिक्खू संघाला भोजन वाढतो, भगवंताला वाढतो आणि भोजन होत असते. त्याच्या पूर्वीचा प्रसंग तो भगवंताला म्हणतो की भगवान, मी 3 रत्नांच्या प्रती भगवान माझी खूप श्रद्धा आहे, माझी 3 रत्नाच्या प्रती खूप श्रद्धा आहे भगवान. भगवान, जेव्हा मी माझ्या मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हा माझ्या मातेने दासीच्या द्वारा ती बुद्ध धम्म संघाला शरण, म्हणजे माझ्याद्वारा, म्हणजे माझ्या मातेने सांगितलं की तू जा, भगवंताकडे जा आणि भगवंताला सांग की बोधी राजकुमारची मातेच्या गर्भामध्ये बाळ आहे. ते बाळ मुलगा असो अथवा मुलगी असो, बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जात आहे. जेव्हा माझा जन्म झाला भगवान, माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या मातेने दाईला पाठवलं, दासीला पाठवलं, जा तू भगवंताकडे आणि बाळ जन्मास आलेलं आहे. हा जन्मास आलेलं बाळ बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान, आज प्रत्यक्ष रूपाने मी तरुण आहे आणि तरुण असताना भगवान आज मी प्रत्यक्ष शरीर रूपाने बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे. भगवान, मी गर्भामध्ये असताना सुद्धा 3 रत्नाला शरण गेलो, माझा जन्म झाल्यानंतर सुद्धा मी 3 रत्नाला शरण गेलो आणि आज प्रत्यक्ष रूपाने भगवान मी 3 रत्नाला शरण जात आहे. भगवान, माझी विनंती आहे, भगवान, मी जो गालिचा टाकला होता त्या गालिच्यावरून भगवान आपण का नाही चालले? तो भगवंताला प्रश्न करतो, भगवान एक प्रश्न विचारू का? भगवंत अनुमती देतात. तेव्हा तो म्हणतो की भगवान, मी 3 रत्नाचा अत्यंत श्रद्धावान उपासक आहे. भगवान, या मी जो टाकलेला गालिचा आहे या गालिच्यावरती आपण का नाही चाललात? तर तेव्हा भगवंत म्हणजे स्मित हास्य करतात, म्हणजे गालातल्या गालामध्ये भगवंत हसतात आणि राजकुमाराला म्हणतात की बोधी राजकुमार, हा जो गालिचा तू टाकलेला आहे
हा गालिचा टाकताना काय उद्देश होता तुझ्या मनामध्ये, काय संकल्प केला होता तू, कोणती इच्छा तू व्यक्त केली होती? तर तो म्हणतो की भगवान मला संतती नाही आहे, मला मूलबाळ नाही आहे. आणि भगवंत जर या गालिच्यावरून जर चालतील, भिक्खूसंघ जर या गालिच्यावरून चालेल तर माझं पुण्यकर्म होईल, माझं कुशल कर्म होईल आणि या कुशल कर्माच्या बलाने मला संततीचा लाभ होईल अशी माझ्या मनामध्ये इच्छा होती. तेव्हा भगवंत असे म्हणतात की बोधी राजकुमार म्हणूनच मी चाललो नाही. बघा भगवंत काय म्हणतात की म्हणूनच मी चाललो नाही. तर तो म्हणतो की का भगवान, मला संतती होणार नाही, मला मूलबाळ होणार नाही? तर भगवंत असे म्हणतात की हो बोधी राजकुमार तुला मूलबाळ होणार नाही. मग तो म्हणतो की भगवान का होणार नाही, काय कारण आहे? तर भगवंत म्हणजे कुठल्याही गोष्टीला कारण असतं आहे की नाही, कारणाशिवाय कोणतीही घटना या संसारामध्ये घडत नाही आहे की नाही, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. आणि तेव्हा बोधी राजकुमाराचं पूर्वकर्म त्या ठिकाणी भगवंत सांगतात आणि भगवंत बोधी राजकुमारला म्हणतात की बोधी राजकुमार एका जन्मामध्ये तुम्ही दोघंही पती पत्नी एका महासमुद्रामध्ये प्रवास करत होते आणि महासमुद्रामध्ये प्रवास करत असताना अचानकपणे त्या समुद्रामध्ये वादळ आलं, तुमची बोट पूर्णपणे म्हणजे उलटली, तुम्हाला एका लाकडाचा आधार मिळाला आणि त्या लाकडाच्या आधाराने तुम्ही त्या ठिकाणी एका बेटावरती गेले. एका बेटावरती गेल्यानंतर तुम्ही तिथे आपली उपजीविका करण्यासाठी तिथे असणारे जे पक्षी होते त्या पक्ष्यांची सुरुवातीला तुम्ही अंडी खाल्ली. अंडी खात असताना तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा विचार उत्पन्न केला नाही की आम्ही या प्राण्यांची अंडी खात आहोत. अंडी संपल्यानंतर त्यांचे छोटे छोटे जे पिल्ले होते ते पिल्लेसुद्धा तुम्ही खाल्ले दोघांनी पती पत्नीने आणि त्याच्यानंतर तिथे असणारे पक्षीसुद्धा तुम्ही मारून खाल्ले. या प्राण्यांची हत्या करत असताना तुमच्या म्हणजे तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या चित्तामध्ये किंचितसुद्धा असा भाव उत्पन्न झाला नाही की आपण प्राण्यांची हिंसा करत आहोत, आपण प्राण्याला मारत आहोत. तुमच्या दोघाच्या चित्तापैकी एकाच्या मनामध्ये जरी असा भाव उत्पन्न झाला असता की आपण प्राण्यांची हत्या करत आहोत तर कदाचित तुम्हाला संततीचा लाभ झाला असता. परंतु तुम्ही अनेक प्राण्यांची हिंसा केल्यामुळे तुम्हाला संततीचा लाभ काही होणार नाही आहे. म्हणजे या संसारामध्ये जर एखाद्या मातेपित्यांना जर संतती होत नसेल, मुलंबाळ होत नसतील तर वर्तमान काळातलं सुद्धा कर्म असतं. वर्तमान काळामध्ये त्यांचं खान पान राहणं, त्यांची जीवनशैली यावरती सुद्धा संतती न होण्याचं कारण असतं. परंतु कधीकधी पूर्वकर्मसुद्धा असतात आणि प्राण्यांची हिंसा करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टीपासून प्रावृत्त होत असतो. ह्या 4 गोष्टी त्याला कधीही प्राप्त होत नाही आणि त्यामुळे संतती प्राप्त होणे हे संसारिक लोकांच्या जीवनातील अत्यंत महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं, कुशल कर्म असतं. आपण केलेल्या कुशल कर्मामुळे आपल्याला संतती प्राप्त होत असते. मग ती संतती चांगली असावी, ती सदाचारी असावी, ती गुणवान असावी, ती शीलवान असावी. त्यासाठी आपल्याला त्यांच्यावरती संस्कार द्यावे लागतात. ऐकलं, त्याच्यावरती आपण जर चांगले संस्कार दिले तर त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारचे घडू शकतात. बाबासाहेब असं म्हणतात, संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे. आपल्याकडे जर करोडो रुपये असतील परंतु आपले मुलंबाळं जर चांगले नसतील तर ती करोडो रुपये संपत्ती धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु आपल्याकडे 0 संपत्ती आहे परंतु आपले मुलंबाळं, आपली संतती खूप चांगली आहे, शीलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, प्रज्ञावान आहे, तर संपत्ती कमावण्यासाठी वेळ लागत नाही. आणि त्यामुळे चांगले संस्कार जर आपण दिले, जसं बीज असेल तसं फळ आपल्याला येत असतं. मातापित्यांचे चांगले संस्कार असतील, मातापिता शीलवान असतील, गुणवान असतील, सदाचारी असतील आणि त्यांनी तशा प्रकारचे संस्कार जर आपल्या बाळावरती दिले असतील तर नक्कीच तशा प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. संस्कार देणे आपलं काम आहे, त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार देणं आपलं काम आहे आणि जेवढे काही आपल्याकडून आपण देता येत असतात तेवढे संस्कार दिले पाहिजे. कारण संस्कार हे बदलणारे असतात. म्हणजे चांगले संस्कार बदलत असतात
आणि वाईट संस्कारसुद्धा बदलत असतात. आपण कितीही चांगले संस्कार दिले तरी कधीकधी मुलं बाळं मात्र वाईट असतात. आणि मग व्यवहारामध्ये असं म्हणतो, एखादा मुलगा जर वाईट असेल, जर अकुशल कर्म करणारा असेल, दुराचार करणारा असेल, तर व्यवहारामध्ये आपण बोलतो की बघा मातापिता किती चांगली आहे, ऐक ना, मातापिता किती सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, परंतु मुलगा मात्र काही चांगला निघाला नाही किंवा मुलगी काही चांगली निघली नाही. जर मातापिता कधी म्हणजे अकुशल कर्म करणारे असतात, मुलं खूप चांगली असतात, आपण म्हणतो की मातापिता तर खूप वाईट आहे, परंतु मुलगा मुलगी मात्र खूप चांगल्या प्रकारे निघलेली आहे. म्हणजे हे सर्व काही संस्काराचा परिणाम असतो आणि त्यामुळे आपण नेहमी आपल्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले पाहिजे. तसं पवार सर नेहमी प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला फॉलो करतात. भंतेंचंसुद्धा चॅनल आहे, भंतेसुद्धा चॅनल आहे, चॅनलला फॉलो करतात नेहमी. गेल्या 1-1.5 वर्षापासून ते आमच्या संपर्कामध्ये. सर भेट तर आमची पहिल्यांदा झाली, परंतु यूट्यूबवरती मात्र ते दररोज आम्हाला पाहतात, कारण दररोज आम्ही व्हिडिओ टाकत असतो प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला. आणि चॅनलच्याद्वारा हा संपर्क जो झाला आहे, तर चॅनलच्याद्वाराच या ठिकाणी म्हणजे झालेला आहे. तसे ते धार्मिक आहे, बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये विशेष श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्या कारणाने आपल्या बाळावरती सुद्धा एक चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावे. आणि त्यांचा जो उद्देश होता की कार्यक्रम तर आम्ही नेहमीच करतो अशा प्रकारचे, परंतु भिक्षू यावे, भंते आपल्या घरी यावे आणि काही लोकांना, आपल्या परिवारातील, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना एक काहीतरी थोडेफार धम्माचे शब्द त्यांच्या कानावरती पडावे, त्यांना धम्म ऐकायला मिळावा, हा प्रामाणिक आणि शुद्ध असा त्यांचा उद्देश होता. आणि त्यामुळे 3 बुद्धपुत्रांना त्यांनी निमंत्रित केलं, चिवरदान करत आहेत, भोजनदान दिलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं कुशल कर्म, अशा प्रकारचं पुण्यकर्म, म्हणजे गर्भामध्ये बाळ असतानाच त्याला चांगल्या प्रकारचे संस्कार आपण दिले पाहिजे आणि ते संस्कार आपण देऊ शकतो. आणि त्यामुळे आज ताईच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, त्या बाळालासुद्धा आयुष्यवर्ण सुख आणि बलप्राप्त हो. ताईलासुद्धा त्यांच्या प्रसूतीच्या निमित्ताने त्यांनासुद्धा आरोग्य लाभो, त्यांची प्रसूतीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे हो, अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांनासुद्धा आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायु.